मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या औषध फवारणी विभागातील सुमारे 150 कंत्राटी कामगारांचे एप्रिल ते जुलै 2026 या 4 महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कामगार कर्मचारी सेनेने केला आहे। या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत 2 दिवसात थकीत वेतन अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे। वेतन न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात शांततामय ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अभिनंदन गणेश चव्हाण यांनी केला आहे। आज 4 महिने झाले औषध फवारणी विभाग जो आहे, जो शहरामध्ये आहे, आज पावसाळा चालू झालेला आहे। अनेक ठिकाणी कीटकनाशक फवारणी या कामगारांमार्फत करण्यात येते। आज 4 महिने झाले। मार्च महिन्यात औषध फवारणी या ठेकेदाराकडून महानगरपालिकेचा ठेका संपल्यानंतर आज 4 महिने झालेत। एप्रिल, मार्च, मे, जून, जुलै असे 4 महिने झालेले आहेत। 4 महिने या कामगारांना त्यांचा वारंवार या सूचना दिल्यानंतर, वारंवार त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर, अनेक वेळा पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा याकडे दुर्लक्ष करण्याचं काम चालू आहे। आम्हाला फक्त एकच सांगण्यात येतं की नवीन टेंडर काढण्यात येईल आणि नवीन टेंडर काढल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार तात्काळ करण्यात येईल। पण अजून 4 महिने झाले तरी अजून कोणता नवीन टेंडर काढतायत? असे किती दिवस या कामगारांना असंच बिना पगाराचं तुम्ही ठेवणार आहे, फक्त कामं करून घेणार आहे? या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मी तर धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी बिना पगारी 4 महिने काम केलेत, पण अजून त्यांची कॅपॅसिटी नाही आहे। हे कामगारांचं आज शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे, त्यांच्या मुलं बाळांचा शिक्षणाचा खर्च आहे, त्याच्यानंतर त्यांच्या घराचा खर्च आहे, हे कुठून चालवणार आहेत? किती दिवस असंच ते यांच्याकडून मागून त्यांच्याकडून मागून त्यांना किती दिवस लोक पण मदत करणार? अशा सर्व गोष्टींना त्यांना त्रास होतोय आणि सर्व गोष्टींना सामना करावा लागतोय, तरी त्यांचा पगार जर तात्काळ देण्यात आला नाही, म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेने आज पहिलं पाऊल उचललेलं आहे की काम बंद करायचा। पगार मिळवण्यासाठी कसा प्रयत्न? आज आम्ही तात्काळ या ठिकाणी आज निवेदन देणार आहे। आयुक्त साहेब आणि संबंधित जे डिपार्टमेंटचे अधिकारी आहे त्यांना तात्काळ आम्ही आज निवेदन देणार आहे आणि निवेदनात आम्ही 2 दिवसाचं त्यांना अल्टिमेट देतोय। उद्यापासून आम्ही काम चालू करतोय, पण 2 दिवसाचं अल्टिमेट देतोय। 2 दिवसानंतर जर त्यांचा पगार केला नाही, आणि महानगरपालिकेची ही जबाबदारी आहे, जर ठेका संपला आहे तर पालक महानगरपालिका आहे, पालक महानगरपालिका आहे, तेव्हा पालकांनी यांचा सर्वांचा पगार, सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची आहे की आपण यांचे पालकत्व आहे त्यांचे स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना त्यांचा पगार आपण करून दिला पाहिजे। पालिकेने हे पगार करायला पाहिजे होतं। जर ठेका संपलाय, ठेकेदार नाहीये, ना तुम्ही ठेकेदाराला मुदत वाढ देतायत, ना कोणता नवीन ठेका तुम्ही काढतायत, ना कोणत्या ऑनलाईन पद्धतीने ठेका काढतायत, जे काही चाललंय ते ऑफलाईन पद्धतीने करायचा प्रयत्न करतायत, त्यातही तो ठेकेदाराला ठेका देत नाहीये, तोही ठेकेदार पगार करायला तयार नाहीये। महानगरपालिकेने सर्व जबाबदारी स्वीकारावी आणि महानगरपालिकेने हे सर्वांचे पगार तात्काळ येत्या 2 दिवसात द्यावे। उद्यापासून तर काम आम्ही करतोय, पण 2 दिवसात पगार जर दिला नाही तर संबंधित डिपार्टमेंट, विभाग यांच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।